ग्रामीण भागात नवनवीन उद्योजक तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे। आपण तुम्हाला गाई देणार, म्हशी देणार, चारा देणार, कमीत कमी तुम्हाला कमीत कमी खर्च पडावा आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा हा हेतू आहे। वाटतं की मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही तर आपणच एकमेकांना मदत केली तर आणखीन जास्त उद्योजक तयार होतील। तर महिला बचत गटांना विशेषतः जर आणखीन काही व्यवसाय करायचे असतील तर त्या केसमध्ये योग्यता आहे, त्याची टीम आहे, हे सगळे येऊन तुमच्याकडनं माहिती घेतील आणि तुम्हाला योग्य ती मदत करतील त्याच्या बाबतीमध्ये। मंडळी नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मंडळी आज आपण पुण्यामध्ये आहे वालगुडे डेअरी फार्म। तर आपल्यासोबत वालगुडे सर आणि त्यांचे बंधू देखील आहेत। तर प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार सर, आपला परिचय करून द्या। माझं नाव अजय वालगुडे, मी पुण्यामध्ये राहतो पण सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये सेटल्ड आहे। ओके सर, तुमचा परिचय करा। मी दीपक वालगुडे, मी राहायला पुण्यातच आहे पण इथे मी गोठ्याचा व्यवस्थापन करतो। बरोबर आहे, म्हणजे हा जो आपण पाठीमागे गोठा बघतोय तो वालगुडे साहेबांचा आहे। मॅडम तुमचा परिचय करा। नमस्कार, मी योगिता वालगुडे, पुण्यात राहते पण मी सध्या अमेरिकेमध्ये आहे। ओके, तर शेतकरी मित्रांनो, पोल्ट्री फार्म व्यवसायात ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालतं तशाच पद्धतीने डेअरी व्यवसायामध्ये कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं पाहिजे आणि त्यावरती त्यांनी कन्सेप्ट सुचवली आहे। तर ती कन्सेप्ट काय आहे तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। हा, सर्वप्रथम आपण वालगुडे डेअरी फार्म बद्दल थोडंसं जाणून घेऊयात। आमचा डेअरी फार्म आहे, साधारणतः 100 आमच्याकडे आता जनावरं आहेत आणि त्याचं एक्सपान्शन जर करायचं असेल आणि ग्रामीण भागात जर नवीन उद्योजक निर्माण करायचे असतील तर आपलं काय करता येईल हे जेव्हा आम्ही डिस्कस करतो इंटरनली आमच्यामध्ये, तेव्हा लक्षात आलं की आपण आणखीन काही लोकांना याच्यामध्ये भागीदार करून घेऊ शकतो। आणि मी आणि माझा मुलगा आणि माझी बायको आम्ही तुरिया लॅब नावाचा एक नॉन प्रॉफिट इनिशिएटिव्ह चालवतो, जेणेकरून आम्ही ग्रामीण भागात नवनवीन उद्योजक तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे, म्हणून तो उद्योजक चालवतो। त्याच उद्योजकामध्ये आम्ही एक तथास्तु नावाचा उपक्रम राबवतो, जेणेकरून आम्ही महिला बचत गट असतील किंवा तरुण बेरोजगार असतील त्यांना आम्ही मदत करतो की जेणेकरून त्यांनी आपला व्यवसाय सादर करावा। त्याच्याच अंतर्गत आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो। पण त्याआधी आपण एक अशा एका व्यक्तीबरोबर आम्ही हा व्यवसाय ऑलरेडी चालू केलेला आहे, त्याच्यात आपण योग्यताकडनं जाणून घेऊयात आणि मग तीच कॉन्सेप्ट आपण या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कसे आणू शकतो डेअरी व्यवसायामध्ये, त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊयात। योगिता। तथास्तु हा उपक्रम आणि ग्रामीण भागात उद्योजक तयार व्हावेत म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांना खरंच ज्या गरजू महिला आहेत, बेरोजगार तरुण आहेत, त्यांना पुढे स्वावलंबी होता यावं त्यासाठी कायमस्वरूपी नाही पण तात्पुरती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत। एकंदर या जी आम्ही तथास्तु उपक्रम आहे याच्या अंतर्गत काय करतो की नवनवीन जे तरुण बेरोजगार आहेत किंवा ज्या महिला बचत गट आहेत त्यांना आम्ही आयदर कच्चा माल किंवा मशीन या स्वरूपात मदत आपण त्यांना देतो। आणि जेव्हा आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो डेअरीच्या स्वरूपात, त्यात आपण काय करणार आहोत की ते सगळ्यात मोठा खर्च कुठे येतो तो जनावरांचा खर्च असतो, त्याच्यानंतरचा खर्च असतो तुमच्या शेडचा खर्च आणि मग तुमचा जो रेग्युलर चारा लागतो त्याचा खर्च असतो। तर आपण काय करणार आहोत की हे जे तरुण बेरोजगार असतील किंवा महिला बचत गट असेल त्यांना आपण ह्या ज्या म्हशी आहेत किंवा गायी आहेत त्यांना जर काही त्याचं फार्मिंग करायचं आहे डेअरी फार्मिंग, त्यांना आपण त्या आपल्याकडनं देऊयात। म्हणजे आता 2 असतील, 4 असतील, 5 असतील, जशी तुमची कॅपॅसिटी आहे, तुम्ही फक्त आम्हाला एक शेड प्रोव्हाइड करा, आम्ही तुम्हाला गाय किंवा म्हशी देऊ, आम्ही त्याला लागणारा चारा, कारण आम्ही जो काय चाऱ्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे तो पौष्टिक चारा आहे, त्याच्यामध्ये पण काय घालायला हवं, काय किती चारा द्यायला हवा याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। तो चारा सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, जेणेकरून तुमचं दुधाचं प्रोडक्शन नक्की किती आहे ते येत राहील तुम्हाला आणि त्याचा जो फॅट जो असेल तो पण आपल्याला नक्की तेवढा मिळेल। मग आपण तुम्हाला गाई देणार, म्हशी देणार, चारा देणार आणि आमचा जो रेग्युलर डॉक्टर असेल तोही येऊन तुमच्या सगळ्या जे जनावर आहेत त्यांची तपासणी पण करेल, म्हणजे की तुम्हाला ती काळजी करायची पण गरज नाहीये। फक्त आम्हाला काय हवं की तुम्ही स्वतः तिथे बसून काम करणार आहात, त्यांच्याकडे लक्ष देणार आहात आणि त्या जनावरांकडनं योग्य ते दूध काढून आम्हाला देणार आहोत। याच्या उपर जाऊन आम्ही तुमच्याकडनं दूध पण संकलित करू, म्हणजे तुम्हाला दूध द्यायला डेअरीत पण जायची गरज नाहीये। जो काय डेअरीपेक्षा जो जास्त भाव असेल तो आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तुम्ही फॅट मध्ये तेवढं मेंटेन करा, कारण चारा तर आम्हीच देणार आहोत। त्याच्यानंतर म्हणजे तुमचा जो महत्वाचा खर्च आहे चारा आणि जो जनावरांचा खर्च तो आम्ही सगळा करू। तुमचा अजून एक ऍडव्हान्टेज काय की तुमच्याकडे शेण आहे, मलमूत्र आहे, त्याचं तुम्ही शेणखत तयार करा, तुम्ही त्याचं अजून काही तयार करा, जीवामृत तयार करा, ते तुम्ही विकू शकता, ते काय आम्ही तुमच्याकडे घ्यायची गरज नाहीये। म्हणजे एकंदर काय की तुम्हाला कोणत्याही खर्चात नवीन न पाडता तुम्ही शेड देऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करता आणि मग तोच तुम्ही आज तुम्ही 2 म्हशी घेतला, उद्या 4 करा, त्याच्या 6 करा, जेणेकरून काय की आमच्याही व्यवसायाचं एक्सपान्शन होईल आणि तुम्हालाही काम करायची संधी मिळेल। हाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि याच्यातनं आम्हाला काही वेगळा प्रॉफिट मिळणार अशी गोष्ट नाहीये,
पण जेणेकरून जास्तीत जास्त बेरोजगार कोणत्याही बाकीच्या इतर काही करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही वृद्धिंगत व्हा आणि आणखी नवीन उद्योजक जोडा एकमेकांना. म्हणजे आपण म्हणतो की मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही, तर आपण जर एकमेकांना मदत केली तर आणखी जास्त उद्योजक तयार होतील. मग आता याच्यात फक्त हा डेअरी व्यवसाय का अजून इतर व्यवसाय आपण याच्यामध्ये डेअरी व्यवसाय हा एक भाग झाला, पण डेअरी व्यवसाय झाल्यानंतर ते दूध जे संकलित करतो त्याचं आपण बाय प्रोडक्ट्स पण बनवू शकतो. म्हणजे सपोज आपण इंदापूर सारखा भाग घेतला किंवा बारामती सारखा भाग घेतला, तिथे असे काही शेतकरी असतील त्यांचं 200-300 लिटर दूध कलेक्ट झालं तर तिथेच आपण त्याचे बाय प्रोडक्ट्स म्हणून विकू पण शकतो. म्हणजे हाच व्यवसाय फक्त दुग्ध व्यवसायासाठी न राहता त्याचं बाय प्रोडक्ट्स पण आपण त्याच्यात करून विकू शकतो. म्हणजे जेणेकरून त्याला आणखीन जास्त एक्सपान्शन करतात. म्हणजे दूध पुण्यात आणायची गरज नाहीये किंवा आणखीन कुठे विकायची गरज नाहीये, तिथंच बाय प्रोडक्ट बनवा आणि बाय प्रोडक्ट्स विका त्याचे, असं करतात. म्हणजे शेतकऱ्यांना सर्व गाई म्हशी आणि जे त्यांना फीड लागते ते सगळं आपण प्रोव्हाइड करणार. फक्त त्यांना एक शेड आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन एवढ्या गोष्टी केल्या की व्यवसाय सेट आहे म्हणायचं. आता ज्या म्हणजे तुम्ही म्हशी देणार त्यांचं दूध कलेक्शन करणार त्यांचं, बरोबर, तर ते दूध मार्केटच्या रेट नुसार घेणार का थोडस म्हणजे कसा रेट राहणार? नाही, तुम्ही व्यवस्थित दूध, कारण जर तुम्ही त्याचं व्यवस्थित संगोपन केलं असेल, नियोजन केलं असेल आणि आमचा जो चारा तुम्ही त्यात द्याल त्याचं फॅट जास्त मिळेल, आम्ही डेफिनेटली मार्केटपेक्षा जास्त रेटमध्ये तुमच्याकडनं दूध घेऊ. जो काही असेल, जो आमचा रेट आम्ही तुम्हाला देऊ तो मार्केटपेक्षा डेफिनेटली जास्त असेल. फक्त तुम्ही त्याची क्वालिटी मेंटेन करा, त्याच्यात कोणती भेसळ न करता तुम्ही दूध दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रेट आम्ही नक्कीच मार्केटपेक्षा जास्त रेट देऊ. बरोबर. आणि आता जे फीडचा जो खर्च असेल तो वजा करून आपलं ते असणार. हा, म्हणजे फीडचा खर्च थोडाफार आम्ही शेअर करू फीडचा खर्च बऱ्यापैकी. कारण होतं काय की आता आमच्याकडे 100 जनावर आहेत, आणखीन 25 जनावर त्याच्यामध्ये ऍड करू, त्यामुळे तसा खूप जास्त खर्च नसणार आहे. फक्त गॅरंटी काय असेल की तुम्हाला नक्की योग्य तो चारा मिळेल. ओला चारा असेल किंवा सुका चारा असेल किंवा आणखीन काय असेल, जे खाद्य असेल, प्रोटीन्स असतील, ती सगळी आपण त्याच्या मागे सप्लाय करू. म्हणजे तुम्हाला चाऱ्याची अडचण कधी येणार नाही. बरोबर. त्यामुळे दुधात घट व्हायला नको शक्यता. म्हणजे या गोष्टी आणि शेतकऱ्यांना काय फक्त आता संगोपन केलं तर हा बिझनेस सेट होतोय. आता बरेचसे तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हा डेअरी व्यवसाय करायचा आहे पण आमच्याकडे भांडवल नाही आणि कर्ज काढलं तर हा म्हणजे आता कसं आहे दुधाचं रेट अपडाऊन होते सारखं. कधी आता पाठीमागे बघायला गेलं तर 2-3 महिन्यापूर्वी 35 रेट होता, आता 25 भेटतो, म्हणजे 10 रुपयांनी कमी झाला. म्हणजे या गोष्टींमुळे तरुण काय होतंय, एक नोकरी करतात, ह्या व्यवसायात पडत नाही, पण आता त्यांना म्हणजे करण्याची संधी आहे म्हणायचं. बरोबर. आणि जसं दीपक म्हणाला की दीपकचा जो व्यवसाय की जेणेकरून त्याला त्याचा व्यवसाय वाढवायचा म्हणून त्याला आणखी दुधाची गरज आहे आणि आमचे कस्टमर पुढे बांधील असल्यामुळे असं आम्ही आता कमी झाला म्हणून तुमच्याकडे रेट कमी घेणार किंवा जास्त झाला तुम्हाला फायदा आम्ही पास करूच, पण असं होणार नाही की आम्ही तुमच्याकडे रेट पाडून घेऊ वगैरे. हेतू हाच आहे की जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावे, त्यांना उद्योजक हा उद्योगात मी का पडलो असा प्रश्न कधी पडू नये. आणि मग आता पुढे काय, उद्या चारा खायला काय घालू, आता खूप पाऊस पडला किंवा आता पाऊसच पडला नाही मग चारा खायला, हे प्रश्न त्यांना येऊच नाहीत. जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून ही सगळी जबाबदारी जी आहे, हे जे फ्रँचायझी मॉडेल आहे ते आम्ही तयार केलेलं आहे की कमीत कमी खर्च पडावा आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा हा हेतू आहे. म्हणजे आता डेअरी व्यवसायात काय होतं, एक चारा हा महत्वाचा मुद्दा असतो. बरोबर. कारण की चारा आणणं, तोडणं आणि 2-4 जनावरांचा आपण करू शकतो, पण जास्त जनावर सांभाळायला गेलं तर आपण ते करू शकत नाही. बरोबर. चाऱ्याची उणीव जाणू नये म्हणून आपण 2 प्रकारचा सेटअप करणार आहोत. एक तर आम्ही एक सेपरेटली फूड प्रोसेसिंग युनिटच तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मग ती मुरघास असेल, तुम्ही चालेल केलेली चारा कटाई असेल किंवा मग तुम्हाला गोळी पेंड वगैरे असेल, त्याचे सेपरेट मशीन्स आपल्याकडे आहेत. आणि मग जर पुण्यापासून ती काही अंतरावर जर ही जागा असेल जिथं कलेक्शन आपल्याला करायचं आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत की आपण त्या एरियामध्ये अशी युनिट्स तयार करणार आहोत जेणेकरून तिकडनं तुम्हाला चारा कंटिन्युअसली मिळत राहील. म्हणजे तुम्हाला चाऱ्याची अडचण येणार नाही की असा विचार करायला नको की आता मी चारा कुठून आणणार आहे. ही जी युनिट्स असतील आयदर पुण्याच्या मुख्य युनिटमधनं तुम्हाला चारा मिळेल किंवा तुमच्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही युनिट असेल तिकडे तुमच्याकडे चारा तुमच्याकडे पोहोचेल. पण त्या एरियामध्ये आपण काही लोकांकडून आपण ठराविक असं कॉन्ट्रॅक्ट करून वर्षभर आम्हाला एवढा चारा आम्हाला पाहिजे, तर ती पद्धत आपण अवलंबून. आणि तो स्वतः एक व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे तुम्ही फूड प्रोसेसिंग युनिट चालू करू शकता, त्यालाही मदत करू. कारण कसं ना की फक्त दूध उत्पादन हा एक भाग आहे, पण त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट्स बनवणं असेल, त्याच्यानंतर चारा उत्पादन असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या डेअरीचं आणखीन काय चालू करायचं, कलेक्शन सेंटर असेल, हे आणखीन जास्त त्याच्यात व्यवसाय निर्माण होऊ शकतात. म्हणजे आपण एक इकोसिस्टम तयार करणार आहोत की फक्त डेअरी नाही
पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीनही काही त्याच्यात तुम्हाला चांगलं व्यवसाय याच्यातून होऊ शकतात. ऍक्च्युली काही लोकांकडे जर का जागा जास्त असेल, पाणी काय त्यांच्याकडे असेल, तर त्यांच्याकडून आपण बाबा तुम्ही प्रत्येकाला 1 एकरमध्ये तू मका कर, 1 एकरमध्ये तू कळवळ कर, एकामध्ये तू समजा ते ज्वारी कर. बरोबर. तर त्यांचा तो चारा म्हणजे आपण त्यांच्याकडून पण आपण विकत घेऊ शकतो. राईट राईट. आणि तोच मग बाकी तिथल्या ज्या युनिटच्या लोकांना जे आहे तर तो आपण त्यांना कुठे करून आपण त्यांना पुरवू शकतो आपण. बरोबर. तो पण त्या लोकांना ऍक्च्युली एक साईड बिझनेस म्हणून त्यांना तो फायदा होऊ शकतो. आणि ज्यांनी आता आपल्या म्हशी घेतल्यात त्यांच्या पण ते शेतात करू शकतात, करू शकतात. त्यापासून पण ते कमवू शकतात म्हणायचं. एक्झॅक्टली. बरोबर आहे. म्हणजे एक शेतकऱ्यांना काहीच टेन्शन नाही. हाच मुद्दा राहतो की चाऱ्याचं करायचं काय. आता दुष्काळ पडलाय आणि लोकांना पुढची काळजी लागली की उन्हाळ्यात काय होणार आता, बरोबर. आपल्या गाई म्हशींना चारा भेटणार का. भरपूर जणांनी स्टॉक पण केलाय. तसं आपण आता हे शेतकऱ्यांना टेन्शन नाही म्हणायचं. बरोबर बरोबर. आणि काय की चारा तुम्ही चांगला दिला तर तुमचं दूध प्रोडक्शन चांगलं होणार आहे. त्यामुळे तो महत्वाचा प्रश्न आपण निकाली काढतोय. आणि जेवढं जास्त चांगलं संगोपन होईल तेवढं आपल्याला प्रॉफिट जास्त मिळणार. बरोबर. साहजिक. बरोबर आहे. नाही, आणि याच्यातनं आम्ही तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर तथास्तूच्या उपक्रमाअंतर्गत जसं योगिताने सांगितलं की आम्ही याच्या आधी हा व्यवसाय ऑलरेडी चालू केला. आपण कोल्हापूरमध्ये अंबा डिस्ट्रिक्टमध्ये कोकण कपिला जे गाय आहे त्या गायीचं आपण असं गोठ्यांचं संगोपन केलेलं आहे की जेणेकरून आपण काही कुटुंबांना 1 गाय 2 गाय घेऊन दिलेल्या आहेत आणि त्यांना आपण चारा आणि सगळं व्यवस्थित त्याला ऑलरेडी पुरवतो आपण. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जे मलमूत्र असेल, शेण असेल, त्याचे बाय प्रोडक्ट्स ते ऑलरेडी बनवून विकतात आणि दुधाचं कलेक्शन ते त्यांच्याकडेच ठेवतात. किंवा आम्ही एका आदिवासी महिलेला पण मदत केलेली आहे. ती बैलगाडी बनवते लाकडाच्या, सागवानी लाकडाच्या. त्यांना 200 पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यांना हाताने करायचं जमत नव्हतं म्हणून त्यांना आम्ही मशीन्स पण घेऊन दिली आहेत. म्हणजे दुग्ध व्यवसाय हा एक भाग झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त महिला बचत गटांना विशेषतः जर आणखीन काही व्यवसाय करायचे असतील तर त्या केसमध्ये योग्यता आहे, त्याची टीम आहे, हे सगळे येऊन तुमच्याकडनं माहिती घेतील आणि तुम्हाला योग्य ती मदत करतील त्याच्या बाबतीमध्ये. तर त्याबाबतीत तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा. तर मंडळी, वालगुडे साहेबांनी बिझनेस आणि इतर कोणत्या बिझनेसला ते मदत करू शकतात, म्हणजे मशीन्स प्रोव्हाइड करणे आणि इतर बाकी इन्फॉर्मेशन, तर याबद्दल त्यांनी खोल मार्गदर्शन केलं. तर आपण शेतकऱ्यांसाठी आणि इतर जे उद्योजक आहेत जे होऊ इच्छितात तर त्यांना मार्गदर्शन करतायत आणि मदत देखील करतायत. कारण की एवढं आत्ताच्या काळात एवढं करत नाही कोण. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.